पाकिस्तानला आपल्या मिसाईलना जी त्यांची मूळ नाहीच आहेत, तिचं काय उत्पादन काय पाकिस्तानमध्ये होत नाही. चीननी मध्यस्थी करून उत्तर कोरियाकडची मिसाईल नोडॉंग असं नाव आहे त्या मिसाईलचं, ती पाकिस्तानला देववली आहेत. पाकिस्तानने त्याला फक्त पेंटिंग करून, पण नावं देताना पाकिस्तानचा चॉईस असतोय गजनी, घोरी आणि आता बाबर. म्हणजे इतिहासाच्या कोणत्या राष्ट्रीय दृष्टीची पाकिस्तान मांडणी करते तो धडा आहे आपल्याकरता, सगळ्यांच्या करता. पाकिस्तानला त्यांच्या काय मिसाईलना सुफी संताचं पण नाव द्यावंसं वाटत नाही. ते मोइनुद्दीन चिश्ती देणार नाहीत नाव. मोइनुद्दीन चिश्ती दिले तर ते मिसाईल बहुधा त्यांच्यावरच पडेल अशी भीती वाटते त्यांना. पण हे राष्ट्रीय दृष्टीचं निदर्शक आहे की आम्ही नावं कोणती देतो आहोत. त्या इस्लामिक दहशतवादाच्या वैचारिक मांडणीमध्ये 15वं शतक इस्लामचं, सगळं जग मुसलमान होणारच आहे. ते होण्यासाठी एक जागतिक पातळीचा लढा होणारच आहे. त्या लढ्यातला आधीचा टप्पा शिया विरुद्ध सुन्नी युद्ध होणार आहे. त्यामध्ये मात्र शिया म्हणतात सुन्नी खतम होणार आहेत, सगळ्या मुसलमान आम्ही होणार आहोत आणि मग आम्ही सगळ्या जगाला मुसलमान करणार आहोत. तो करणाऱ्याला नाव महादी, की शेवटचा सगळ्या जगाला मुसलमान करणारा जो येणार आहे तो म्हणजे तो महादी. सुन्नी पण म्हणतात महादी ही संकल्पना सुन्नींनाही मान्य की तो येणार आहे, पण तो सुन्नी असणार आहे. पहिलं शिया सुन्नी युद्ध होणार, त्याच्यात शिया खतम होणार आहेत आणि एकदा त्या महादीच्या नेतृत्वाखाली जगातला मुस्लिम एकत्र आला की सगळं जग मुसलमान होणार आहे. इस्लामिक दहशतवादाची जागतिक सैद्धांतिक मांडणी 3 टप्प्यांच्या मधली आहे. पुढचे 3 टप्पे काय करायचे आहेत. इस्लामचं 15वं शतक 2022 मध्ये चालू होतं आणि अशी एक जबरदस्त श्रद्धा आहे की ते 15वं शतक म्हणजे सगळं जग मुसलमान होणार आहे, मगच जगामध्ये शांततेची स्थापना होणार आहे. ख्रिश्चॅनिटी जी जीससच्या सेकंड कमिंगची कल्पना आहे, त्याच कल्पनेचा प्रतिध्वनी म्हणावा अशी ही इस्लाममधली महादीची संकल्पना आहे की तो एकदा शेवटचा येणार, सगळ्या जगाला मुक्तीचा मार्ग, जगाला मुक्तीचा एकच मार्ग, तो म्हणजे अल्लाह, त्याचा प्रेषित म्हणजे मोहम्मद पैगंबर, ते सगळ्यांना मान्य करायला होईल, तो म्हणजे महादी. त्याकरताची युद्ध होणार आहेत. कदाचित जग नष्ट व्हायला सुद्धा येईल, पण ती युद्धाची पण खुमखुमी आहे, भयंकर हिंसाचाराची पण खुमखुमी आहे. आणि 3 टप्पे सांगण्यात आले त्याचे, त्यावरचे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांच्या मध्ये मूळचं कुराण, शरिया आणि हादीसचे आधार देऊन मी गेली काही मिनिटं जी वैचारिक मांडणी तुम्ही ती सगळी सांगण्यात आलेली. गैरमुस्लिमांच्या कशा कत्तली हेच बरोबर आहे. कशा करायच्या बरं. तुम्हाला बाकीच्या जमत नसल्या, आता ज्याला नाव आहे लोन वुल्फ अटॅकचा सिद्धांत, की तुम्हाला संघटित नाही का करता येते. म्हणजे हा दिलेला आदेश की तुम्हाला ज्या दिवशी जमेल एक बंदूक उचला, एक जण कोणीतरी बंदूक उचला घाला, गोळ्या जमतील तेवढ्यांना, ते पण दिसून येतं आपल्याला ठिकठिकाणी. अमेरिकेतलं एक पाकिस्तानी दाम्पत्य आहे रे, दाम्पत्य म्हणजे मला आई शपथ मला प्रश्न पडतो की एवढा टोकाचा हिंसाचार निर्माण करणारी विचारधारा कशी असू शकते की त्यांना लहान मूल होतं, पण त्या दाम्पत्यानेच हातामध्ये एक दिवशी बंदूक घेऊन सान बर्नार्डिनो कॅलिफोर्नियातलं केला गोळीबार. 12-14 मेले आणि मग जे काय भरभर हालचाली झाल्या त्याच्यात ते पण मारले गेले. त्यांना वाटतं, त्यांना श्रद्धा आहे की आम्ही स्वर्गामध्ये आम्ही दाखल होणार, आम्ही जाणार आहोत स्वर्गामध्ये. लोन वुल्फ अटॅक. मग तुला शस्त्र नसेल तर काय कर, कुठली तरी ट्रक घे आणि घुसव गर्दीमध्ये. धर्म वाटतो ह्याच्यात त्यांना, पराक्रम आणि पुण्यकर्म वाटतं की आम्ही ख्रिसमसची संध्याकाळ असो, इयर एंडिंग साजरे करतायत कुठे बर्लिनमध्ये, कुठे इस्तंबूलमध्ये, पण देव घेतला ट्रक ताब्यामध्ये आणि घुसवला त्यांच्यावर. कारण मनाला पटलेलं आहे की काहीतरी हे फार मोठं पुण्यकर्म आहे आणि हे मरेल ते शरीर, पण अल्लाह माझी काळजी घेणार आहे आणि मला मुक्तता देणार आहे. 3 टप्प्यात इस्लामिक दहशतवादाच्या जागतिक मांडणीमधला पहिला टप्पा, आजच्या असलेल्या इस्लामिक जगावरचं नॉन मुस्लिमांचं, ते मुख्यतः पश्चिमेचं आहे, ते प्रभुत्व खतम करणे, ते प्रभुत्व संपवणे. पहिला टप्पा त्यांना खपत नाही आहे. कारण ती पण मांडणी हे 13व्या शतकातला मुस्लिम विचारवंत इब्न तैमिया यांनी एक 13व्या शतकामध्ये इस्लामचं पुनर्विलोकन करून मांडणी करताना, तर त्या स्कूलला, इस्लामच्या अन्वयार्थ लावण्याच्या स्कूलला नाव सलाफी स्कूल असं आहे. आणि तो सांगतो की हे सगळं मी जी मांडणी तुम्हाला सांगितली ती सुरुवात त्या इब्न तैमियापासून चालू होते. ज्या 1453 मध्ये ज्या इस्लामला वाटलं की पश्चिमेच्या संघर्षामध्ये ख्रिश्चॅनिटीशी संघर्षात आपला विजय झालाय
आणि त्या ख्रिश्चन जगताचं एक केंद्र होतं कॉन्स्टँटिनोपल, ते जिंकलं म्हणजे आपला विजय. बघता बघता पुढच्या शतकांच्या मध्ये त्यांचे पराभव होत गेले. 18वे आणि 19वे शतक तर इस्लामी जगताने पाहिलं की क्रमाक्रमाने सगळ्या इस्लामिक सत्तांचा पराभव होत त्या सगळ्यांच्यावर युरोपमधल्या किंवा युरोपीय संस्कृतीच असलेल्या मग अमेरिकेचं आता प्रभुत्व आहे. ते सहन नाही होत. म्हणून पहिला टप्पा की हे कसं काय झालं, आपण एवढे एकेकाळी जगावर राज्य करत होतो, जगातला सर्वश्रेष्ठ धर्म. एक अभिमान आहे. मी काही प्रमाणात म्हणणार आहे की तो अयोग्य नाही, काही प्रमाणात तो योग्य पण आहे की एक काळ इस्लामचा सुवर्ण युग आहे की सगळ्या जगाला विज्ञानाचा संदेश देणारं, कलेचा संदेश देणारं, लिटरेचर, उत्तम साहित्य निर्माण करणारी संस्कृती म्हणजे 9व्या 10व्या शतकातली इस्लामिक संस्कृती. आज आपण हरलो कसे का, आपली अशी गलितगात्र स्थिती कशी काय झाली. त्याच्या इस्लाममध्ये मग दोन मुख्य प्रवाह आहेत. एक आहे भूतकाळाकडे परत चला, आणि आपण तो 7व्या शतकातला इस्लाम विसरलो. तो स्वतः पैगंबर आणि पहिले 4 खलिफा, त्यांना इस्लाममध्ये रशीदून असं नाव आहे, पहिले 4. तिकडं गेलो पाहिजे, तिकडे गेलो पाहिजे म्हणजे शरिया, म्हणजे हदीस, म्हणजे मागे वळून पाहणारा. आणि दुसरा प्रगतिशील इस्लाम, हिंदू विचारात जसे राजा राममोहन रायांच्या पासून फुले शाहू आंबेडकरांसकट धर्मसुधारक निघाले की ज्यांनी धर्माचं गलितगात्र स्वरूप सुधारून काय पाहिजे सांगितलं, आणि परिवर्तनाला ती जागा असल्यामुळे भारत देश राजा राममोहन रायांपासून फुले शाहू आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचतो. हे आपलं भाग्य आहे. काळानुसार धर्म बदलतो, बदलण्याची व्यवस्था धर्माच्या विचारात असायला पाहिजे असं इस्लामिक सुद्धा म्हणणारे काही विचारवंत, ज्यामध्ये महत्त्वाचं नाव आहे सर सय्यद अहमद खान. म्हणून अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन झालं. पुढे ते विद्यापीठच पाकिस्तान चळवळीचा आधार बनलं. तो इतिहासाचा आणखी भाग वेगळा. पण भारतामध्ये आधी जगामध्ये सुद्धा हसन बन्ना हा एक इजिप्शियन मुस्लिम विचारवंत आहे. मौलाना इब्राहिम अफगाणी हा इराणी विचारवंत आहे. पण अशा अनेकांनी हसन बन्नापासून मुस्लिम ब्रदरहुड ही संघटना चालू होते की आपण इस्लामचा गौरव विसरलो आहोत, मूळ धर्माचं आपल्याला पुनरुज्जीवन करायला पाहिजे, तरच आपण या पश्चिमेवर आणि जगावरही आपण मात करू शकू. ही त्या इस्लामिक दहशतवादाची आधी वैचारिक मांडणी आणि नंतर गेल्या 1.5-2 शतकांची सुद्धा चालू होणारी वाटचाल. तिचं उद्दिष्ट नंबर 1, जिथे जिथे जगामध्ये गैर इस्लामिक शक्तींचं प्रभुत्व आहे ते खतम करणे. तर आत्ताच्या इस्लामिक जगात जिथे आहे ते टप्पा पहिला, आत्ताच्या इस्लामिक जगतात जिथे कोणा पाश्चात्य किंवा अन्य शक्तीचं प्रभुत्व आहे ते संपवणे. दुसरा टप्पा सगळ्या जगातले मुस्लिम एका राजकीय छत्राखाली आणणे म्हणजे उम्मा, की जिचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे खलिफा. आणि तिसरा टप्पा सगळं जग मुसलमान करणे. ते होणारच आहे, ही श्रद्धा आहे. त्या 15व्या शतकामध्ये सगळं जग मुसलमान करण्याची शेवटची लढाई आणि सगळ्यात महत्त्वाची लढाई, तिला नाव आहे गजवा-ए हिंद. आक्रमक इस्लामिक दहशतवादात सांगितलं जात आहे की हे जे सगळं जग मुसलमान करायचं आहे त्याची शेवटची निर्णायक लढाई होणार भारताच्या भूमीवर. म्हणून त्याला नाव गजवा-ए हिंद. गजवा-ए हिंद म्हणजे सगळे मुसलमान होण्याची शेवटची लढाई. आणि हा नुसता सैद्धांतिक पातळीचा शब्द नाही, असं गजवा-ए हिंद घडवणे असं पाकिस्तानचं पण धोरण आहे. त्यासाठी प्रॉक्सी वॉर ही कल्पना आहे. त्यासाठी देशभर मूलतत्ववादी इस्लाम कसा निर्माण होईल त्याला पाकिस्तानची मदत. मग नुसतं पाकिस्तान नाही आहे, अख्खा सौदी अरेबिया हा देश वहाबी इस्लामवर उभा आहे. इस्लामची वहाबी इंटरप्रिटेशन ते टोकाचं, आणि मी अभ्यासानंतर नीट स्पष्ट शब्द वापरतोय की वहाबी इस्लाम धर्मांध इस्लाम आहे. आणि अंतिमतः जागतिक राजकारणाचं आणि आपलं उद्दिष्ट आहे, शेवटी मूळ आपलं उद्दिष्ट आहे सगळे मुस्लिम झाले पाहिजेत. बऱ्या बोलांनी सांगून झाले तर ठीक आहे, नाहीतर सक्तीने, दहशतीने, अत्याचाराने, तलवार रक्तपातांच्यानी पण, कारण की कोअर्शन डज वर्क, कोअर्शन सक्ती. म्हणून शेवटचं युद्ध घडवून आणायचं, तिचं नाव गजवा-ए हिंद. आणि पाकिस्तानची सरकारची धोरणं, तिचे दस्तावेज आहेत, पुराव्यांनी नीट बाहेर आलेले आहेत. ISIची ती धोरणं आहेत, आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत. म्हणून सांगतोय की पुण्यात सुद्धा गल्लीमध्ये मौलवी अझहर मसूदच्या व्हिडिओज मिळून येतात, जे सुदैवाने अजून भारतीय मुस्लिम शाणा आहे, त्याची या देशावर निष्ठा आहे,
त्याला हे सगळं पटत नाही, तोच आपला तो आणून देतो की हे. पण हे निर्णायक करण्याची लढाई गजवाय हिंद सगळं मिळून खरं म्हणजे त्या मांडणीचा अर्थ आहे एक, त्याला सगळ्याला शब्द आहे इस्लामो फॅसिझम, की ही एका धर्मांध फॅसिस्ट विचाराचीच आवृत्ती आहे. मी सांगतोय ते. हिटलरनी माइन काम्फ लिहिलं, फॅसिस्ट विचारधारेला जन्म दिला. त्याचा एका शब्दात पण सारांश सांगता तो आहे लेबेन्सरॉम. लेबेन्सरॉम म्हणजे लिव्हिंग स्पेस. आणि हिटलर म्हणतो आर्य, त्याला म्हणणाऱ्या भारतातल्या थोड्या मूर्खांना वाटतं की आपण पण आर्य, त्याअर्थी हिटलर आपला मित्र. गैरसमज आहे फार मोठा. मुळात हिटलर हा क्रूर कर्माच. आणि ज्यांनी निर्दयपणे 70 लाख माणसांना चिरडून मारलं त्याचं कसं काय कोणीही समर्थन कधी करू शकतो. पण माणसं काय कशाचंही करतात समर्थन. त्या हिटलरचे नाझी फिलॉसॉफी ती होती की फक्त आर्य म्हणवणारे तेच शुद्ध रक्ताचे आहेत, जग त्यांच्या मालकीचं आहे. जे आर्य नाहीत त्यांना जगण्याचाच अधिकार नाही, पण फार तर त्यांना जगायचं असेल तर आमचे गुलाम म्हणून. म्हणजे जसं इस्लाम हाच एक शेवटचा धर्म, सर्वश्रेष्ठ धर्म, त्याचा हा प्रेषित, सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. नसेल तर तुम्हाला धिम्मी म्हणून जगता येईल, पण एक कर दिला पाहिजे जिझिया, गप मान खाली घालून, तुम्हाला काय अधिकार नाही तसे तुम्ही जगा. तसंच हिटलर सांगतोय. त्याचं जे हिटलर सांगतोय तेच हा इस्लामो फॅसिझम सांगतोय, निर्दयपणे सांगतोय. आणि सगळं जग आमचं आहे, आज ना उद्या आम्ही ते जिंकणारच आहोत, तुमच्या कत्तली करून. पण त्याच्यात हिटलरनी सांगितलं की पूर्वेकडचं म्हणजे स्लाव. हिटलर म्हणतो स्लाव शब्दच गुलामांचा आहे, आमची सेवा करणं त्यांचं काम आहे, म्हणून आम्हाला तो सगळा जिंकून घ्यायचा आहे. हिटलरच्या गणितामध्ये मूळ शुद्ध रक्ताचे जर्मॅनिक म्हणजे शुद्ध आर्य आहेत, ते सगळे युरोपीय आहेत. आणि आपल्याला उरलेलं सगळं जग जिंकून ताब्यात तरी घ्यायचं आहे, उरलेल्यांना मारून तरी टाकायचं, किंवा जगायचं असेल तर आमचे गुलाम म्हणून जगा. ही व्यूह जसा फॅसिझमचा होता तसाच इस्लामच्या नावाने आता उदयाला येणारा हा इस्लामो फॅसिझम आहे. त्याचं आयसिस हे इस्लामिक स्टेट आहे असं समजू नका. इथं शेजारी पाकिस्तानच्या रूपाने आत्ता सुद्धा इस्लामिक स्टेट आहे. पाकिस्तानमधले बहुसंख्य नेते कार्यकर्ते पाकिस्तानला मदिना-ए सानी असं म्हणतात. सानी म्हणजे तुलना नाही, किंवा दुसरा सानी म्हणजे अरेबिक शब्दातला अर्थ आहे दुसरी. तर जसं पहिलं इस्लामिक स्टेट पैगंबरांनी स्थापन केलं होतं, तसं त्या आदर्श दुसरं इस्लामिक स्टेट आपल्याला करायचं आहे, ते हे मदिना-ए सानी. तिचं आत्ताचं उद्दिष्ट आधी इस्लामचा अधिराष्ट्र बनवलं, आणि मग नंतरच्या ह्या गजवाए हिंदमध्ये आपल्याला भूमिका बजावायची आहे. त्यानुसार राज्यघटनेत बदल, त्यानुसार रॅडिकलायझेशन, त्यानुसार तालिबानीकरण, आधी काश्मीरचा वापर. तिकडे 1989मध्ये सोव्हिएट रशियाचं सैन्य मागे गेल्यावरचे तिथले सगळे जिहादी इकडे आले. काश्मीरमधलाही दहशतवाद, आणि आता जो गल्लीपर्यंत सर्वत्र आपल्याला दिसून येतो तो पण दहशतवाद. आपल्याला हे जर लक्षात आलं तर व्यूहाचा आणखी अर्थही दिसणं चालू होईल की खरं म्हणजे या देशांतर्गतची सुद्धा शिकवण आहे की इथली राज्यघटना नाही पाळायची, इथला कायदा नाही पाळायचा. आपला कायदा शरिया. शरियामध्ये जर सांगितलेलं असेल की 4 लग्न करायला परवानगी आहे तर 4 लग्न करायची. शरियामध्ये कुटुंब नियोजन जर सांगितलेलं नसेल तर कुटुंब नियोजनाला विरोध करायचा. शरियामध्ये म्हणे, हे खरं नाही आहे, एकही गोष्ट खरी नाही आहे, पण हे धर्मांध मुस्लिम सांगतात, शिकवतात की तोंडी तलाक, की नुसतं पत्नीला मुस्लिम पतीने 3दा तलाक 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 म्हणला की गेला संपला संसार. 5 वर्ष 10 वर्ष 15 20 25 काही. देशाची राज्यघटना सांगते समान नागरी कायदा हवाय, पण मुख्यतः विरोध मुस्लिम आणि धर्मांध मुस्लिमांचा आहे, सगळ्या मुस्लिमांचा नाही. आणि इस्लाम खत्रे में असं त्यांना शिकवत सांगितलं जातं, म्हणून समान नागरी कायद्याला विरोध करायचा आहे, म्हणून 4 लग्न पाहिजेत, म्हणून कुटुंब नियोजनाला विरोध आहे, म्हणून पत्नीला तोंडी नुसतं तलाक 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 म्हणलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला एका व्यापक व्यूहामध्ये सुद्धा दिसतं की इथली जोपासली जाणारी धर्मांधताचं मूळ त्या इस्लामिक दहशतवादी विचारापर्यंत जाऊन भिडतं. तो मूळ इंडियन फॉरेन सर्व्हिसचा अधिकारी सय्यद शहाबुद्दीन असू द्या, किंवा हे उर्दू नियतकालिक चालवणारा शाहिद सिद्दीकी असू द्यात, इथे मुंबईमधला हा अबू आझमी असू द्यात, किंवा झाकीर नाईक सकट झाकीर नाईकची मांडणी वेळात वेळ काढून ज्यांना जमेल ते यूट्यूबवरची सुद्धा ऐका. मी तुम्हाला त्यातला वेळे अभावी
आणि शेवट म्हणजे उत्तरांकडे येताना झाकीर नाईकचाच एक छोटा किस्सा सांगतोय. त्याला विचारलं जात आहे की जगामध्ये जिथे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत तिथे ते इतरांशी मिळून मिसळून राहत नाहीत, आणि जिथे मुस्लिम बहुसंख्याक आहेत तिथे ते दुसऱ्या धर्माला आणि लोकांना जगू देत नाहीत, असं का? आणि मी काळजीपूर्वक ऐकतोय की हा जरा तरी प्रयत्न करेल की अहो तसं नाहीये. नाही नाही, हे बघा, मुस्लिम अल्पसंख्याक राहतात की मिळून मिसळून. मला वाटलं तो भारताचंच उदाहरण देईल. मग म्हणेल की नाही, बहुसंख्य मुस्लिम असले तरी तिथे पण अन्य धर्मांचा आदर आणि आहे, आणि इस्लाम सर्व धर्मांचा आदर शिकवतो. मला वाटलं तो उदाहरण कदाचित इंडोनेशियाचं म्हणेल, कदाचित काही प्रमाणात मलेशिया. फक्त मलेशिया पण इस्लामिक राष्ट्र आहे, लोकशाही आहे, इस्लामेतर धर्मांना जगता येतं कारण भारतीयच तिथे मोठ्या प्रमाणात आहेत. मलेशियाच्या लोकसंख्येत 67% मुस्लिम आहेत, पण राज्यघटनेनुसार इस्लामच मलेशियाचा अधिकृत धर्म आहे. पण इस्लाममध्ये ह्या प्रकारची मलेशियामध्ये ह्या प्रकारची धर्मांधता दिसत नाही, हे पण एक सत्य आहे. मला झाकीर नाईकचा प्रश्न ऐकल्यावर मला वाटलं की तो ही सगळी काहीतरी उत्तरं देईल, हां, की मुस्लिम जिथे अल्पसंख्याक आहेत तिथे इतरांच्या बरोबर मिळून मिसळून राहत नाहीत, आणि जिथे बहुसंख्याक आहेत तिथे इतर धर्मांना जगू देत नाहीत. झाकीर नाईकने दिलेलं उत्तर आहे की कारण मुस्लिमांचं ते कर्तव्यच आहे की जिथे अल्पसंख्याक आहेत तिथे नाही मिळून मिसळून राहायचं आहे, सगळ्यांना मुसलमान करायचं आहे, म्हणून ते मिळून मिसळून नाही राहत. आणि जिथे बहुसंख्याक आहेत, झाकीर नाईक म्हणतो की इस्लाम सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आता एकदा सर्वश्रेष्ठ धर्माची स्थापना झाली की दुसऱ्या धर्माची गरजच नाही आहे. गरज काय आहे दुसऱ्या धर्माची? झाकीर नाईकने दिलेलं उदाहरण आहे की कल्पना करा की वर्गामध्ये शिक्षकांनी प्रश्न विचारला आहे 2 + 3 किती, आणि एकाने उत्तर दिलं 4, दुसऱ्याने उत्तर दिलं 6, आणि तिसऱ्याने उत्तर दिलं 5. तर तुम्हीच सांगा की कोणाचं उत्तर बरोबर आहे. नंतर 5 देणाऱ्याचं उत्तर बरोबर आहे ना. तसं इस्लामचं बाकी सगळे धर्म म्हणजे हे कोणी 4 हे उत्तर देणारा धर्म आहे, कोणी 6 हे उत्तर देणारा धर्म आहे. एकदा इस्लामने उत्तर दिलं ते अंतिम आहे, आता तेच सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. झाकीर नाईकच्या धर्मांधतेला हे समजत नाही की बाबा रे, 5 या उत्तराकडे 2 + 3 हे जसं पोचता येतं तसं 1 + 4 सुद्धा 5 होतं, 0 + 5 सुद्धा 5 होतं, 6 - 1 सुद्धा 5 होतं. 5 या उत्तराकडे जाण्याचे अनेक रस्ते आहेत. तुझे म्हणून बसतोयस की नाही, हा मी सांगतोय तोच, पण तो ठणठणीतपणे त्याचं समर्थन करतो आणि तो मानतोय की एकदा इस्लाम स्थापित झाला की तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे, दुसऱ्यांची नाहीच आहे, त्यामुळे बरोबरच आहे हे. प्रश्न विचारणाऱ्याने विचारलाय मग की पण अरे, बाकीच्या अनेक देश जिथे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत तिथे इस्लामचा आदर करतात. त्यांनी उदाहरण भारताचं दिलंय. तो प्रश्न विचारणारा म्हणतोय की भारतात 85% हिंदू आहेत, मुस्लिम 13-13.5% आहेत, पण भारतामध्ये पण इस्लामचा आदर आहे. मग तुम्ही हे कसं काय म्हणताय? त्याच्यावर झाकीर नाईकचं उत्तर आहे की त्यांना त्यांचा धर्म सर्वश्रेष्ठ वाटत नसला पाहिजे, म्हणून ते परवानगी देतात बाकीचे धर्म असेल. या टोकाच्या धर्मांधतेला उत्तर सुद्धा केवळ हिंसाचार नाही, सर्व विषय समजून घेऊन सुद्धा उत्तर हिंसेला हिंसेनी किंवा द्वेषाला द्वेषानी ह्याच्यात उत्तर नाही. जिथे ही इस्लामिक दहशतवाद अधिकार हातात घेऊन बेकायदेशीर गोष्टी करतायत तिथे ठेचलंच पाहिजे, हे करावंच लागणार आहे. ह्याचा अर्थ लष्करी सुद्धा जर कारवाई असेल आणि पाकिस्तान जर या धर्मांधतेला पाठिंबा देऊन भारताच्या नरडीचं रक्त प्यायला लागत असेल तर बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा केलाच पाहिजे, हे उत्तरच आहे त्याच्यात. पण लष्करी उत्तर अंतिम असू शकत नाहीये. इस्लामच्या या धर्मांध मांडणीला शहाण्या, विवेकी, विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी मूळ इस्लामच्या आधारावरच मांडणी करून काय सांगतो ईश्वराचा धर्म हे जर सांगितलं तर भविष्य काळातला मोठ्या प्रमाणावरचा हिंसाचार आणि परस्परांचा द्वेष टळणार आहे. जगातले प्रत्येक धर्म, प्रत्येक जीवन पद्धती हिंच्यामध्ये असा काळ येतच असतो की आता काहीतरी भयंकर अनिष्ट, चुकीचं असं सगळं साखळलंय, साठलंय
कुणीतरी नवा विचार देणारे, मूळचा विचाराची काय शुद्धता होती हे सांगणारे म्हणजे परिवर्तनाची चळवळ, धर्म सुधारणेची चळवळ. आता या धर्मांध मुस्लिमांना इस्लाममध्ये सुधारण्याची गरज आहे म्हणलं ते नरडीचं रक्त प्यायलाच येतील, मारूनच टाकतील बौद्ध. त्यांना पसंतच नाही, कारण त्यांना शिकवण्यात आलं आहे की सर्वश्रेष्ठ धर्म काय तो इस्लामच, त्याच्यामध्ये सुधारणेचा संबंधच नाही. ते 7व्या शतकात सांगण्यात आलेले तो शरियाच काय तो सर्वश्रेष्ठ. पण सुदैवानी असे अनेक विचारवंत, अनेक देश, त्याच्यामध्ये मुस्लिमांच्यामध्ये विवेकी आहेत की जे हे सांगतायत की प्रत्येक धर्म किंवा समाजव्यवस्थाचा जसा असा साखळलेला कालखंड येतो तसा हा इस्लामचा कालखंड आहे. 15व्या-16व्या शतकामध्ये ख्रिश्चॅनिटी तिथे पोचली होती की मूळची बायबलमधली ख्रिश्चॅनिटी, पण 15व्या-16व्या शतकात तिच्यातला भ्रष्टाचार, पैसे, अनाचार, अनागोंदी, धर्माचाच त्याला पाठिंबा, ख्रिश्चन बिशप आणि नन्स यांचेच अत्यंत तोंडाने बोलून येत असे संबंध, त्यातनं एक अख्खी जन्माला आलेली नवी समाजव्यवस्थाच, नवा प्रकारच सगळ्याच्याच आहे. त्याविरुद्ध आवाज उठवणारा मार्टिन लुथर उभा राहिला. अनेकांनी प्राणांची सुद्धा काळजी न करता काम केलं. 16व्या शतकानंतर ख्रिश्चॅनिटीवर एका वेळी विज्ञान तंत्रज्ञान, त्या विज्ञानाने दिलेली चिकित्सक बुद्धी आणि ख्रिश्चॅनिटीतली सुद्धा तत्व विज्ञानाच्या निकषावर तपासून घ्या, जेवढी टिकतील तेवढी स्वीकारा, नाही तर काळानुसार बदलू, हेही ख्रिश्चॅनिटीने मान्य केलं. आणि मार्टिन लुथरच्या प्रोटेस्टंट बंडानंतर कॅथलिक ख्रिश्चॅनिटीत सुद्धा आवश्यक ते बदल झाले. त्याचं नाव काउंटर रेफॉर्मेशन. तर जगाच्या पातळीला आता इस्लाम त्या ऐतिहासिक कालखंडातनं जातो असं सुदैवानी अनेक मुस्लिम मोठे मोठे विचारवंत कार्यकर्ते सुद्धा सांगतात. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले जे शरीराने आता आपल्यात नाहीत असे डॉक्टर रफिक झकेरिया औरंगाबादचे, त्यांचा अख्खा असा 500 पानाचा ठोकळा आहे, इंडियन मुस्लिम्स व्हॉट वेंट रॉंग. आणि इस्लामचे मूलाधार पाळूनच ते सांगतायत की इस्लाममध्ये उदारतेला जागा आहे, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेला जागा आहे. बहुविधता म्हणजे मल्टीकल्चरलिझम किंवा प्लुरॅलिझम हे पाश्चिमात्य राजकीय परंपरेत वापरले जाणारे शब्द असं सांगून रफिक झकेरिया उलट भारतीय मुस्लिमांना समजावून सांगतायत की अरे हजारो वर्ष हा भारत देश सहिष्णू देश आहे, तो सर्वांना सामावून घेतो. तुम्ही पण लक्षात ठेवा की तुमचा मुस्लिम म्हणून सरसकट द्वेष भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये केला जात नाही. हे लक्षात घेऊन सर्वांशी मिळून मिसळून राहा. हा मायनॉरिटी फोबिया, अल्पसंख्याक वाद आणि घेटो मेंटॅलिटी म्हणजे आपल्याला काहीतरी धोका आहे, इस्लाम काहीतरी खतरेमध्ये, स्वतःभोवती अशा भिंती उभ्या करा, ह्याच्यातच धोका आहे असं डॉक्टर रफिक झकेरिया समजावून सांगतात. असं सांगणारे दुसरे महान सुदैवानी ते आपले राष्ट्रपती होते आणि माझ्या मते भारताचे द बेस्ट राष्ट्रपती होते ते डॉक्टर अब्दुल कलाम. या यादीमध्ये मौलाना वहिदुद्दीन खान येतात. मी ह्याला सुदैव म्हणतो की ते मौलाना आहेत. आपला एक असामान्य भारतीय पत्रकार आहे तुफैल अहमद नाव त्याचं. तुफैल अहमदचं सर्व शिक्षण अलीगडला झालं, पण पूर्ण अभ्यास आणि चिकित्सेनंतर तो हा धर्मांध इस्लाम तो का चुकीचा, मूळ इस्लाम काय सांगतो आणि या धर्मांधतेवर मात केली पाहिजे ती जबाबदारी भारताचीच आहे असं सगळं तो मांडतो. जमेल ते तुफैल अहमदला ट्विटर किंवा फेसबुकवरही फॉलो करा. आणि अलीकडच्या काळात त्याचा जिहाद भारताला असलेला धोका, मूळ पुस्तक इंग्लिश आहे, माझ्या माहितीनुसार अजून मराठी भाषांतर झालेलं नाही आहे, असं त्याचा 400 पानी ग्रंथ आहे. अधिक अभ्यासासाठी तो जरूर मुळातून वाचावा. असा दुसरा अत्यंत निर्भय आणि परखड विचारवंत आणि कार्यकर्ता म्हणजे तारेक फताह. तारेक फताह जन्मानी पाकिस्तानी जमिनीवरचा, जन्माला आलेला. मी शब्द सावध आणि विचारपूर्वक वापरतोय कारण तारेक फताह स्वतःला भारतीय म्हणवतो. तारेक फताह सांगतो की मी धर्मानी मुस्लिम पण संस्कृतीने भारतीय आहे. तारेक फताह सांगतो की ती 7व्या शतकापूर्वीची सुद्धा होती तीच माझी संस्कृती आहे. तो सांगतो की सिंधू संस्कृती आणि हडप्पा मोहनजोदडो ही पण माझी संस्कृती आहे. तो काय मोहम्मद बिन कासिम, गझनीचा मोहम्मद, शहाबुद्दीन घोरी, बाबर यांचा वारसा तो सांगत नाही. हे उघड आहे की तो पाकिस्तानात जगूच शकत नाही. तारेक फताह राहतो कॅनडामध्ये.
त्याचा इकडे टी व्हीवर झालेल्या अनेक मुलाखतींच्या यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे पण उपलब्ध आहेत. पण इस्लामिक दहशतवादावर निर्भयपणाने टीका आणि मूळचा इस्लाम किंवा त्याचा इतिहास आणि त्या इतिहासात जिथे रक्तपात आहे तो सुद्धा स्पष्टपणाने सांगत पुढे सरकणारा तारिक फता. मुस्लिम महिलेचे म्हणून अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यावर निर्भयतेने आवाज उठवणाऱ्या भारतात सुद्धा आहेत. मी रझिया पटेल यांचं नाव विचारपूर्वक काही काळापूर्वी घेतलं आणि तसंच काही वेळापूर्वी नाव घेतलेलं नसले तरी मी सांगत होतो तो मुद्दा पाकिस्तानातल्या महिलांच्या चळवळीतल्या नेता तर एक आहेत शेरी रहमान, दुसऱ्या आयेशा सिद्दीकी. आयेशा सिद्दीकींचे अनेक ग्रंथ पण आहेत आणि खरंच त्यांच्या निर्भयतेला करावेत तेवढे सलाम कमी आहेत. असे जगाच्या पातळीला दोन महिला, एकीचं नाव इर्शाद मांझी. इर्शाद मांझी आहे मूळची पाकिस्तानी, राहते कॅनडात, खुल्लम खुल्ला जाहीर सांगितलेली लेस्बियन समलैंगिक आहे. पण ती इस्लामची मांडणी करून एक उदारमतवादी इस्लाम, सर्वसमावेशक इस्लाम कसा आहे असंच तिचं पुस्तक पण आहे. ती यूट्यूबवर पण आहे, ती ट्विटरवर पण आहे, ती फेसबुकवर पण आहे. अशी लढणारी इर्शाद मांझी. आणि दुसरी अयान हिरसी अली, तिचे चार एक ग्रंथ आहेत. अयान हिरसी अली जन्मानी सोमालियातली. तिकडे आफ्रिकेच्या अनेक देशांमध्ये मुस्लिम समाजांच्यामध्ये महिलांच्या करता एक अत्यंत क्रूर प्रथा आहे. तिचं नाव फिमेल जेनिटल म्युटिलेशन, FMG अशीच ओळखली जाते. हिची ते फिमेल जेनिटल म्युटिलेशन करायची वेळ आली तेव्हा ती पळून गेली. तिच्या बापानी लहान असताना तिचा विवाह ठरवलेला होता, ती पळून गेली, नेदरलंडमध्ये गेली, आश्रय मागितला, नेदरलंडनी त्यांच्या कायद्यानुसार दिला. करत करत अयान हिरसी अली नेदरलंडच्या पार्लमेंटमधली MP पण बनली एकेवेळी. आणि पुढे अमेरिकेत अयान हिरसी अलीनी इस्लाम धर्म सोडलाच आहे. अयान हिरसी अलीच्या ग्रंथात ती सांगते की ही सगळी हिंसाचार, द्वेष सगळा मूळ इस्लाममध्येच आहे. म्हणजे प्रॉब्लेम इस्लाममध्ये सुधारणा वगैरे नाही. अयान हिरसी अलीची वैचारिक लाईन आहे की प्रॉब्लेम मूळ इस्लाममध्येच आहे. म्हणून तिने तर वैयक्तिक पातळीचं उत्तर सांगितलं, इस्लाम तिने सोडलाच. असे पण जगभर हजारो किंवा लाखोंच्या भाषेत निघत आहेत. धर्मांध इस्लाममध्ये मांडणी आहे की ते वन वे स्ट्रीट आहे, तिथे फक्त सगळ्यांना मुसलमान करायचं असतं. आजचा मुसलमान जर धर्म बदलून दुसरा काही हो म्हणेल तर धर्मांध इस्लाम सांगतो मारून टाका त्याला, आणि मारून टाकणे हे पुण्यकर्म आहे. हे आपल्या सुप्रीम कोर्टाच्या एका जजनी सुद्धा केलेलं विधान आहे. म्हणून नाव नाही सांगतोय आदरासाठी. ते जज, दुर्दैवाची गोष्ट आहे की धर्मानी मुस्लिम, पण त्यांनी पण केलेलं विधान आहे की एखादा मुस्लिम जर इस्लाम सोडून दुसरा कुठला धर्म स्वीकारला तर इस्लामच्या तत्वानुसार त्याला मारून टाकणं बरोबर आहे. मुल्ला मौलवीची लॉबी शिकवते की उर्दू फक्त मुसलमानांची भाषा आहे, मुसलमानांची भाषा फक्त उर्दू आहे. एक थोर शिक्षण तज्ज्ञ आहेत पठाण सर, SM पठाण. SM पठाण इथे MITचंच काम करतात आणि आता कुलगुरू होत आहेत. SM पठाण सांगतात की आम्ही धर्मानी मुस्लिम असलो तरी संस्कृतीने भारतीयच आहोत. आज आमचा धर्म मुस्लिम आहे, पण आमचे पण पूर्वज कधीतरी पूर्वी हिंदू किंवा बौद्ध होतेच. म्हणजे आम्ही या देशातले आहोत, हीच आमची संस्कृती. पण मुस्लिमांना हे शिकवलं जातं की असं तुम्ही म्हणायचं नाही.